नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स आणि 5 इयर्ससाठी नवीन अपडेट आलेली आहे. म्हणजे कॅप राउंड 1 ते कॅप राउंड 3 पर्यंत तुमचं शेड्यूल्स हे आउट झालेले आहेत. कॅप राउंड 1 कधी होणार आहे, कॅप राउंड 2 कधी होणार आहेत आणि कॅप राउंड 3 कधी होणार आहे, त्याच्या पूर्ण डेट्स आउट झालेले आहेत. वन बाय वन तुम्हाला या चॅनल थ्रू या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्ही कॉलेजच्या प्रेफरन्सची लास्ट डेट आहे 11 ऑगस्ट 2026. 11 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कॉलेजचे प्रेफरन्स दिले नसतील किंवा काही कॉलेजेस ऍड झाले नसतील, तर 11 ऑगस्ट पर्यंत काही कॉलेजेस ऍड होतील. तेव्हा तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊन त्याची प्रिंट आउट काढून तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. ओके. या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपरली स्टेप बाय स्टेप करत असालच. ऑप्शन फॉर्म फिलिंग आतापर्यंत कोणी फिलअप केलं नसेल, कशा पद्धतीने करायचे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही प्रॉपरली बघा. ओके. आता आपण शेड्यूल आउट झालेलं आहे. ते शेड्यूल काय आहे, कसं चेक करायचं? ऍडमिशन पोर्टल AY26-27 यावरती जायचं आहे. त्यावरती LLB 5 इयरचं स्टुडंट असेल, LLB 5 इयर्स क्लिक करेल. LLB 3 इयर्सचा स्टुडंट असेल तर LLB 3 इयर्सला क्लिक करा. समजा LLB 3 इयर्सला मी क्लिक केलं, तर इथे आपण जर बघितलं तर कॅप शेड्यूल हे आउट झालेलं आहे आणि आतापर्यंत 15,000 स्टुडंटनी ऑप्शन फॉर्म लॉक केलेला आहे आणि 156 याच्यामध्ये आता कॉलेजेस यामध्ये ऍड झालेले आहेत. तो वन बाय वन याच्यामध्ये कॉलेजेस ऍड होतील उद्यापर्यंत. सो ते तुम्ही एकदा चेक करा. ओके. आता आपण डायरेक्टली बघूया. 10 ऑगस्ट म्हणजे आजचीच डेट आहे. LLB 3 इयर्स आणि हे LLB 5 इयर्स दोन्हीसाठी आपण कॅपचे शेड्यूल हे आउट झालेले आहे. वन बाय वन आपण बघूया. आता जर आपण बघितलं, तुमचं कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप राउंड 1चं हे आता चालू आहे. त्याची डेट आहे 11 ऑगस्ट 2026. 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजचं प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दिले नसतील किंवा कॉलेजचं वेट करत असाल तुम्ही, तर वेट करा. पण 11 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ पण सांगितले की कॉलेज अलॉटमेंट तुमचं कधी होणार आहे. त्याची डेट सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. ती डेट आहे 14 ऑगस्ट 2026. कारण की 15 ऑगस्ट नॉर्मली स्वातंत्र्य दिन आहे. त्यासाठी मी तुला अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं की 14 ऑगस्टला तुमची कॉलेज अलॉटमेंट कॅप राउंड 1चं होणार आहे. ओके. जर लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल, ती तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आता ऍडमिशनला मग कधी जायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशनला 17 ऑगस्ट 26 ते 20 ऑगस्ट 2026 म्हणजे मंडेला 17 ऑगस्ट आहे. म्हणजे 17, 18, 19 आणि 20 म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर याच्यामध्ये 4 दिवस तुम्हाला ऍडमिशनसाठी दिलेले आहेत. कधी-कधी फक्त तुम्हाला हे 3च दिवस दिलेले असतात. हे 4 दिवस का दिलेले आहेत? कारण की 15 ऑगस्टमध्ये सॅटर्डेला आलेला आहे. ती सुट्टी आहे. त्यानंतर संडे आहे. त्यासाठी तुम्हाला ते 4 डेज तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुमचं ऍडमिशनची जी प्रोसेस आहे 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2026 या 4 दिवस चालणार आहे. तर यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला? त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. ती तुम्हाला आय सेक्शनला वरती मी टाकून देईन. ती तुम्ही व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप 2 ते 3 सेट तुम्हाला डॉक्युमेंटचे बनवायचे आहेत झेरॉक्स. ओके. सो डॉक्युमेंटचे 3 सेट तुम्हाला बनवायचे आहेत. ते तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी घेऊन जायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर आता इथे आपण बघितलं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स राउंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेवल राउंडसाठी कधीपासून रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता? ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 हे डेट पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता पण कुणी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचे सुद्धा स्टेप बाय स्टेप व्हिडिओवरती बनवलेले आहे. ती सुद्धा आय सेक्शनला तुम्हाला टाकून दिली जाईल. ओके. आता ज्या विद्यार्थी कॅप राउंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऍडमिशन होतील, ते विद्यार्थी त्यांची जी कॅपची प्रोसेस आहे तिथेच एंड होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे, ओके, ते विद्यार्थी समजा बेटरमेंट केलं तर ते कॅप राउंड 2 साठी एंटर होतील. दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे, ते सुद्धा विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये एंटर करतील. ओके. सो याच्यामध्ये कॅप राउंड 2 चं शेड्यूल कसं आहे?
सो 21 ऑगस्टच्या दिवशी तुमचे वॅकंट सीट्स राउंड 2 साठी पब्लिश होणार आहे 21 ऑगस्ट 2026 ला. वॅकंट सीट म्हणजे काय, की समजा एखाद्या कॉलेजमध्ये 300 सीट्स आहेत, ओके, त्यामधल्या कॅप राउंड 1 मध्ये किती सीट्स फिलअप झालेल्या आहेत. समजा एखाद्या कॉलेजच्या 100 सीट्स फिलअप झालेल्या असतील तर रिमेनिंग किती बाकी आहेत, 200. ओके, तर 200 सीटसाठी इथे कॅप राउंड 2 चालू असेल. म्हणजे कॅप राउंड 2 या 200 सीटसाठी तुमचं चालू असणार आहे. सो त्याचे सुद्धा कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, जे सेम कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही कॅप राउंड 1 ला दिले होते ते ॲज इट इज तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की कॉलेजेस आता नवीन ॲड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जर आपण बघितलं लास्ट इयरचं जे काही एक्सपिरियन्स आहे, लास्ट इयरमध्ये कॅप राउंड 2 ला तुम्हाला कोणतेही कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायला होत नव्हते. कारण की कॅप राउंड 1 मध्येच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे. तेच कॅरी फॉरवर्ड व्हायचे कॅप राउंड 2 साठी. ओके. पण आता सीईटीनी खूप साऱ्या कॉलेज नव्हते ॲड, खूप साऱ्या प्रॉब्लेम्स वगैरे चालू होते त्याच्यामध्ये. म्हणून आता तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. कॅप राउंड 2 साठी सुद्धा तुम्ही फ्रेश कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. त्याची जी डेट आहे 22 ऑगस्ट 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या डेटच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. पहिले जे प्रेफरन्स दिलेले होते ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड अप करू शकता आणि नवीन जे कॉलेजेस ॲड झाले असतील ते सुद्धा तुम्ही देऊ शकता 22 ते 24 ऑगस्ट या दरम्यान. त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉटमेंट होईल 27 ऑगस्ट 2026. ओके. कॅप राउंड 2 मध्ये जे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे देतील, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असेल, त्या विद्यार्थ्यांचं 27 ऑगस्टला तुमचं अलोकेशन म्हणजेच कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. मग ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी राउंड 2 साठी ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये कधी जाणार आहेत? 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 म्हणजे 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. चॅनलला अवेलेबल आहे. आय सेक्शनला सुद्धा तुम्हाला टाकून देईन मी. ओके. ती प्रोसेस झाल्याच्या नंतर मग तुमचं कॅप राउंड 3 हे चालू होईल. ओके. आता कॅप राउंड 3 मध्ये कोणकोणते विद्यार्थी असतील? ज्या विद्यार्थ्यांनी आता कॅप रजिस्ट्रेशन केलं असेल असे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे ते विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज लागलेला होता तो नाही पाहिजे कारण की चांगले पर्सेंटाइल आहेत मला तर अजून मला वेट करायचं आहे ते सुद्धा कॅप राउंड 3 मध्ये एंटर करतील. ओके. काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे पण त्या विद्यार्थ्यांना तो कॉलेज नाही पाहिजे तर फ्रीज वगैरे काही करू नका ते सुद्धा विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये एलिजिबल असतील. आता ज्यांचं नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे ते सुद्धा कॅप राउंड 3 मध्ये एंटर करणार आहेत. पण ते विद्यार्थी प्रॉपरली तुमची विंडो ओपन करायची आहे तेव्हा विंडो ओपन होईल. त्यावेळी प्रॉपरली विंडो ओपन करा. जे काही चेंजेस करायचे असतील ते पूर्ण चेंजेस करा आणि फॉर्म तुमचा लॉक करायचा आहे. त्यानंतर सुद्धा डिस्प्ले वॅकंट सीट्स. ओके. डिस्प्ले वॅकंट सीट्स राउंड 3 साठी 3 सप्टेंबरला ही रिलीज होऊन जाईल. म्हणजे काय? जसं की इथे एक्झाम्पल दिलं तुम्हाला 300 सीट्स होत्या कॉलेजच्या. त्यामधल्या 100 सीट्स फुलफिल झाल्या कॅप राउंड 1 मध्ये. 200 सीट्स यामध्ये पेंडिंग आहेत. आता कॅप राउंड 2 मध्ये परत 100 सीट्स या फिल झालेल्या आहेत. मग राहिले किती आता? फक्त 100 सीट राहिल्या. त्या 100 सीट कॅप राउंड 3 मध्ये तुमच्या कॅप राउंड 3 या 100 सीट्सवर चालणार आहेत. तसंच प्रत्येक कॉलेजच्या जे काही सीट्स पेंडिंग असतील त्या सीट्स पेंडिंग वरती कॅप राउंड 3 हा तुमचा चालू असतो. त्या सीट्स बघायच्या असतात. त्याचा पूर्ण डेटा हा वेबसाईटला त्यांच्या रिलीज होतो. प्लस आपलं जे सीईटीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला समजतं कोणत्या कॉलेजच्या सीट्स किती पेंडिंग आहेत त्या. मग इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी फिल कॅन्डिडेट्स एडिट द ऍप्लिकेशन फॉर्म रिक्वायर्ड. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर पहिलंच भरलेलं होतं फॉर्म, कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे दिले होते, कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे. ओके. त्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस करायचे असतील, काही कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं असेल, ते विद्यार्थी यामध्ये कॅप राउंड 3 मध्ये चेंजेस करू शकता, डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अजूनही अपलोड केले नसतील, ते विद्यार्थी सुद्धा इथे अपलोड करू शकता कॅप राउंड 3 मध्ये. जेव्हा तुम्ही चेंजेस करता सर्व गोष्टी तेव्हाच तुम्हाला मग कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्याची जी डेट आहे 3 सप्टेंबर, 5 सप्टेंबर.
ओके. 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. जे विद्यार्थी डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करतील, ज्यांचं अगोदर व्हेरिफाय वगैरे असेल, त्या विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. पण जे विद्यार्थी असे असतील, नवीन असतील, ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलं असेल, आता डॉक्युमेंट अपलोड केले असतील, काही विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आलेलं होतं. ते विद्यार्थी डॉक्युमेंट अपलोड करतील. त्यांचं ई स्क्रुटिनी होईल. म्हणजेच व्हेरिफाय होईल. ओके. एक्सपर्ट कमिटी थ्रू तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिफाय होतील. ते व्हेरिफायची डेट आहे 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर. त्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झाल्याच्या नंतर मग अल्फाबेटिकल लिस्ट फायनल राउंडची जर आपण बघितलं अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 3 साठी 9 सप्टेंबरला ही रिलीज होईल. त्यानंतर मग तरी सुद्धा त्याच्यामध्ये पण काही ग्रीव्हियन्स आलं, काही चुका आल्या असतील त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम झाला असेल तर तरी सुद्धा तुम्ही तिकडे चेंजेस करू शकता. तो एक तुम्हाला टाइम दिला जातो. परत 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या दरम्यान काही चेंजेस झाले असतील, काही तुम्हाला रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स करायचं असेल, डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, प्रोफाईल लॉग इन करून काही डॉक्युमेंट चेंज करायचे असतील वगैरे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ते सर्व झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट राउंड 3 साठी पब्लिश होईल 15 सप्टेंबर 2026. फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल तेच विद्यार्थी एलिजिबल असतील कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड फायनल लिस्ट मध्ये परत नाव आलं ते विद्यार्थी या राऊंडला पार्टिसिपेट करू शकणार नाही. म्हणजेच काय, त्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप सांगत आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे डाऊट्स यामधून क्लिअर होतील. मग कॉलेज अलॉटमेंट तुमचं राऊंड 3 साठी होईल 17 सप्टेंबर 2026. आणि त्यानंतर मग तुम्हाला ऍडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या दरम्यान. या 2 दिवस तुमचे 3 दिवस ऍडमिशन प्रोसेस ही कॅप राऊंड 3 साठी चालू असेल. ओके. त्यानंतर मग इन्स्टिट्यूट लेवल राऊंड चालू होईल. कॅप राऊंड 4 तो यामध्ये दिलेला नाहीये. कारण की सध्या कॅप राऊंड 3 पर्यंतच हे पब्लिश झालेलं आहे. मग इन्स्टिट्यूट राऊंड असेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे काही कॉलेजचे प्रेफरन्स आणि मॅनेजमेंट राऊंड हा सुद्धा पॅरलली चालू असतो. तो कशा पद्धतीने असतो, इन्स्टिट्यूट आणि मॅनेजमेंट याचे सुद्धा इन्फॉर्मेशन, प्लस स्पॉट राऊंड कसा असतो ते सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपरली तुम्हाला मी देईन. हे झालं पूर्ण डिटेल शेड्यूल कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 पर्यंत LLB 3 इयर्स विद्यार्थ्यांचं. आता आपण बघूया LLB 5 इयर्स स्टुडंटचं याच्यामध्ये जो शेड्यूल आलेला आहे 10th ऑगस्ट. जर सेम डेट असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, कारण की यामध्ये सेम डेट असणार आहेत. बघा, कॅप राऊंड 1चा जो होता 11 ऑगस्ट होता, 14 ऑगस्ट होता अलोकेशन. LLB 3 इयरचं सेम डेट तुमच्या असणार आहेत. आता इथे पण आपण बघितलं तर 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत LLB 5 इयर साठी. त्यानंतर मग कॉलेज अलॉटमेंट तुमचं कधी होणार आहे 17 ऑगस्ट 2025. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 14 ऑगस्ट LLB 3 इयर साठी आहे आणि LLB 5 इयरचा आहे. 17 ऑगस्टला तुमचे कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत कॅप राऊंड 1 साठी. ते विद्यार्थी ऍडमिशन साठी जाणार ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्या विद्यार्थ्यांनी 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यान कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन साठी जायचं आहे. आता आपण LLB 5 इयरचं बघत आहोत. LLB 3 इयरचं ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मग कॅप राऊंड 2 साठी ज्या सीट्स पेंडिंग असतील, समजा इथे 200 सीट्स असतील एखाद्या कॉलेजमध्ये, त्यामध्ये समजा 50 सीट्स फुल झाल्या असतील. ओके. 50 सीट्स जर फुल झाल्या असतील तर त्यामधल्या रिमेनिंग जे काही 150 सीट्स असतील त्या 150 सीट्ससाठी कॅप राऊंड 2 चालेल. आणि मग वॅकंट सीटमध्ये तुम्हाला 150 सीट्स कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला येऊन जाईल ते 22 ऑगस्ट 2026. ज्या कॉलेजमध्ये जास्त वॅकंट सीट्स असतील डेफिनेटली तुम्हाला तिकडेच अप्लाय करायचं आहे. मग कॉलेजचे ऑप्शन फॉर्म परत एकदा तुम्हाला द्यायचे आहेत, रेफरन्स द्यायचे आहेत. 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान कॉलेज अलॉटमेंट होईल तुमचं 28 ऑगस्टला. त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी कधी जायचं आहे 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऍडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. त्यानंतर मग कॅप राऊंड 3 मध्ये जे विद्यार्थी नवीन असतील, आतापर्यंत त्यांनी म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन केलं नसेल, ते कॅप रजिस्टर करू शकतात. त्याबरोबरच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा द्यायचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे ते सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स यामध्ये देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं आहे ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये कॅटेगरीचा फॉर्म वगैरे फिलअप करून तुम्ही प्रॉपरली फिलअप करू शकता. तेव्हा विंडो ओपन होईल
त्यावेळी तुम्ही प्रॉपरली त्यामध्ये रजिस्ट्रेशन सर्व गोष्टी करू शकतात. डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकतात. मग आता याच्यामध्ये आपण बघितलेलं पहिलं किती सीट्स पेंडिंग होत्या? तर 150 सीट्स पेंडिंग होत्या कॅप राउंड 2 साठी. आता कॅप राउंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे, मग आता बघितलं तर आपण ते किती सीट्स पेंडिंग आहेत आता? तर 50 सीट्स पेंडिंग आहेत. 50 सीट्ससाठी तुमचं कॅप राउंड 3 चालू होईल आणि मग 3 सप्टेंबरला तुम्हाला समजेल की त्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स पेंडिंग आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॅपचं फॉर्म भरायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे, कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते विद्यार्थी 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरची तुम्हाला डेट यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करतील, कॅटेगरीमध्ये अप्लाय करतील, त्या विद्यार्थ्यांचं परत मग जे स्क्रुटिनी आहे ते होऊन जाईल. ते 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत होईल आणि नंतरला तुमची मग अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल 8 सप्टेंबर 2026 ला. त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम झाला असेल तर नॉट कन्सिडर लिस्टमध्ये अल्फाबेटिकल लिस्टमध्ये नाव आलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी परत ते डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करून मग तुमचं 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरची डेट दिलेली आहे. ते प्रॉपरली वगैरे फिलअप केल्याच्या नंतर मग तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन जाईल. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल, असेच विद्यार्थी कॉलेज अलॉटमेंट त्यांना होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल, ते विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टला किंवा कॉलेज अलॉटमेंटसाठी एलिजिबल नसणार आहेत आणि फायनल मेरिट लिस्ट 16 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? 18 सप्टेंबर 2026 ला. आणि मग ऍडमिशनला तुम्हाला कधी जायचं आहे? 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर. ऍडमिशनसाठी कधी जायचंय तुम्हाला कॉलेजमध्ये? 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत जायचं आहे. ही झाली कॅप राउंड 3 म्हणजे कॅप राउंड 1 ते कॅप राउंड 3 पर्यंतचा पूर्ण शेड्यूल हे तुम्हाला यामध्ये स्टेप बाय स्टेप यामध्ये सांगितलेला आहे. यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल राउंड कॅप राउंड 4 आहे आणि मॅनेजमेंट राउंड प्लस स्पॉट राउंड जो आहे तो तुम्हाला मी सांगेन. जो इथे अपडेट जेव्हा होईल त्यावेळी डेफिनेटली यावरती तुम्हाला मार्गदर्शन मी नक्की करेन. ओके. सध्या कॅप राउंड 1 LLB 3 इयर्स असेल आणि LLB 5 इयर असेल. दोघांचं शेड्यूल आउट झालेलं आहे. त्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. कारण की पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणं हे तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स असतील किंवा काही पेंडिंग तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते गोळा करू शकता आणि कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. थँक सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपला चॅनल तुमचा हा चॅनल आहे, तर याला नक्की सबस्क्राईब करा. थँक सो मच.